कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे शहरातील पाणी व्यवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। जलसंपदा विभागाने थकीत बिलाच्या कारणावरून शिंगणापूर आणि बालिंगा येथील पाणी उपसा बंद केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। पाणीपट्टीतून कोट्यवधी रुपये जमा होऊनही योग्य नियोजन, तांत्रिक सुधारणा, मनुष्यबळ भरती आणि वितरण व्यवस्थेतील गळती रोखण्यात कोल्हापूर महानगरपालिका अपयशी ठरल्याचा आरोप कोल्हापूर शहर कृती समितीने केलाय। याबाबत आज कृती समितीच्या वतीने महापौर रूपाराणी निकम, आयुक्त के मंजुलक्ष्मी, उपायुक्त रविकांत अडसूळ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। गरजेपेक्षा जास्त पाणी उचल, एसटीपी नियोजनाचा अभाव यामुळे शहरात पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे। मात्र प्रशासनाने झोपेचं सोंग घेतल्याने पाणी पुरवठा विभाग बदनाम झाल्याचा आरोप ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केलाय। शहराची 120 MLD पाण्याची गरज, जनतेच्या माती लाईटचं बिल मारून 200 MLD पाणी तुम्ही खरेदी करता। 2011 पासून 600 कोटी रुपये तुम्ही गोळा केले। 1 रुपये 9 पैशाचं पाणी तुम्ही 9 रुपयांना आम्हाला तुम्ही विकता आणि तुम्ही आमच्याकडे पैसे नाही म्हणून बोंब मारता। नदीत पाणी असून तुम्ही आम्हाला पाणी देत नाही। आज आम्ही माननीय महापौर आणि माननीय आयुक्त यांना आम्ही भेटलो आणि या पाणीच्या विषयामध्ये आम्ही त्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु माननीय महापौर सोडल्या तर प्रशासन नेहमीप्रमाणे डोळे झाकून झोपायचं सोंग घेतं। म्हणून कोल्हापूर पाणी पुरवठा विभाग बदनाम झालेला आहे आणि त्यामुळं जनतेच्या मुंडक्यावर कोट्यावधी रुपयाचा नाहक बोजा हे अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं आणि बेजबाबदार कर्तव्यामुळं आमच्या अंगावर पडत आहे। वेळीच त्यांनी जागा झालं पाहिजे। आमची मागणी आहे की कोल्हापुरातल्या सर्व राजकीय पक्ष आणि सर्व संघटनांना घेऊन या विठ्ठल चौकामध्ये एकदा पाणी परिषद घ्या आणि जनतेच्या भावना या पाणी विभागाबद्दल एकदा ऐकून घ्याव्यात अशी मी त्यांना विनंती केली आहे। लवकरात लवकर पाणी परिषद घेऊन पाणी प्रश्न सोडवावा अशी मागणी कृती समितीने केली। यावेळी दिलीप देसाई, बाबा पार्टे, किशोर घाटगे, ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे यांच्यासह कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते।